रात्रीचे 2:30 वाजलेत आणि सुरुवात झाली आहे इथल्या दिवसाची. ठाण्यातील जांभई नाका भाजी मंडई असं ठिकाण जिथे कामाची सुरुवात दिवसाच्या उजेडासोबत नाही तर गाडीच्या हॉर्नसोबत होते. पहिले वडील करायचे, वडिलांना आता होत नाही मग त्यापासून मी स्वतः हे काम करतो. म्हणजे जेव्हा 10वी 7वी 8वी 9वी असेल तेव्हा यायचं फक्त दर रविवारी, बाकीच्या दिवशी नव्हतं यायचं. त्याच्यामुळे थोडंफार नॉलेज याच्यामध्ये होतं म्हणून मी या लाईनमध्ये. माझं नाव आहे शशिकांत अशोक सोनखेडे. आज वय आहे 41 रनिंग आहे. आज 20 वर्ष झाले मी भाजी मार्केटमध्ये हमालीचं काम करतो. आणि गाडी जी आहे नाशिकवरनं येते इथे. नाशिकवरनं निघाल्यावरती फक्त आमच्या मोबाईलवरती रिपोर्ट येतो किंवा भाजीपाला किती असेल किंवा काय असेल. एकच गाडी माझ्या ताब्यामध्ये. एका गाडीमध्ये मला 4 माणसं कामाला आहेत आणि प्रत्येकाचा जवळजवळ एक 50 लोकांचा माल आपल्या गाडीमध्ये येतो. भाजी मार्केटमध्ये टोटल असे 250 गाड्या आहेत. गाडी आली की मार्केट चालू. 2:30-3 वाजता समजा गाडी आली की लगेच 3 वाजता वाजल्यापासून मार्केट चालू होतं. फक्त जे मालक लोक असतात ते फक्त आपलं जरा 4 वाजता 5 वाजता म्हणून मालाबरोबर सुद्धा येतात. जास्त गर्दी 6च्या पुढे 6 ते 8-9 वाजेपर्यंत आमच्याकडे गर्दी असते. आणि जास्त कोणी इथं होलसेलवाले, हॉटेलवाले आणि जे किरकोळवाले असतात, पाव किलो अर्धा किलोवाले विकणारे ते इथून घेऊन जातात आमच्याकडनं आणि तिथून किरकोळवाले विक्री करतात. तसं आम्ही ताजा माल आणतो. 10-11 वाजले का आम्ही खरेदीपेक्षा कमी भावात विकून आम्ही मोकळ होतो दुसऱ्या दिवशी. म्हणजे आमच्याकडे ताजा माल येतो. नमस्कार, मी अंकुश ठोंगे, शिवाजी मैदान भाजी मार्केटचे अध्यक्ष आहे. हे मार्केट 1975 पासून बसलेलं आहे. मार्केटमध्ये बरेच चढ उतार होतात आणि सध्या काय परिस्थिती झाली माहिती आहे का, आजूबाजूला भरपूर मार्केट झालेत फुटपाथला. त्यामुळे आमच्या मार्केटचा आता एकदम धंदा स्लॅक झालेला आहे. आणि आमचा आता उन्हाळ्यात कस्टमर बी भरपूर गावाला गेलेले असतात, त्यामुळे आता धंदा एकदम स्लॅक असतो, कमी असतो. तसा धंदा आमचा हिवाळ्यात आणि लग्न सीझनमध्ये जरा होतो जोरात. या धंद्यात मेहनत जास्त आहे. आम्हाला सकाळी 5 वाजता उठल्यापासून ते दिवसभर मेहनत करायला लागते. मालाला जाणे, माल घेऊन येणे, माल विकणे, मालाची साफसफाई करणे, भरपूर मेहनत आहे आम्हाला या धंद्यात. त्या मानाने आम्हाला मार्जिन फार कमी भेटतं.